पुण्यात मद्यधुंद धनिक बाळाने दोघांचे जीव घेतले। यानंतर राज्यभरातील पोलीस यंत्रणा अलर्ट असताना नागपुरातील महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ शुक्रवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास एका मद्यधुंद कार चालकाने तिघांना धडक देत जखमी केले। यात महिलेसह 3 महिन्यांचा चिमुकला आणि एक इसम जखमी झालाय। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। सन्नी चव्हाण, अंशुल ढाले, आकाश निमोरिया अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत। ते तिघेही मद्यधुंद असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास झेंडा चौकात भरधाव वेगाने एक चारचाकी आली। त्याने महिला आणि तिच्या मुलासह एका इसमाला उडवले। यात महिला आणि चिमुकला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। ही माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केले। याशिवाय तपास करत तिघांनाही ताब्यात घेतले आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय। काल रात्री जे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्री ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आपण अटक केले होते आणि याच्यामध्ये जखमींची संख्या सुद्धा 3 होती। याच्यामध्ये एक महिला, तिचे 3 वर्षाचे बालक आणि एक तिसरा व्यक्ती, हे 3 जखमी होते। जी महिला आहे त्यांना आता पायाला फ्रॅक्चर असल्याचे समजत आहे आणि जे लहान मुलगा आहे 3 महिन्याचा बालक आहे, त्याला काल रात्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं। त्याचं काल डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली होती। त्यात आता आज अपडेट घेतला असता त्याच्या सीटी स्कॅन वगैरे होणार आहे। त्याच्याला जी डोक्याला जखम झाली आहे तिची आता ग्रॅव्हिटी आता सीटी स्कॅनमध्ये तपासली जाणार आहे आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पुढचे 24 ते 48 तास त्याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणे गरजेचे आहे आणि त्याच्यानंतरच ते एक्झॅक्टली त्याची काय मेडिकल कंडिशन आहे ते सांगू शकतात। मीनवाईल आता काल रात्री आपण गुन्हा दाखल केला आहे। काल रात्री आरोपींची मेडिकल झाली आहे। मेडिकलमध्ये प्रायमरी फेसी डॉक्टरांनी ओपिनियन दिले की ते तिघाही यांनी दारूचे त्यांनी सेवन केलेलं आहे। जे प्रायमरी त्यांचे लक्षण दिसत आहेत, त्यांचं श्वास असेल किंवा तोंड बोलण्याची पद्धत वगैरे, त्यावरून डॉक्टरांनी प्रायमरी ओपिनियन दिले। त्यानंतर आपण त्यांचे ब्लड आणि युरिन सॅम्पल्स काल गोळा केलेत आणि ते आज आपण CA ला पाठवणार आहेत। काल रात्री गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आलेली तिघांना आज त्यांना कोर्टासमोर प्रोड्यूस करणार आहे आणि बाकी गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी आपण त्याची पोलीस कस्टडी मागणार आहोत। जे आरोपी आहे त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे, याच्या पहिले काही गुन्हे दाखल आहेत का, कुठल्या परिवारातून हे लोक आहेत? तिघं जे आरोपी आहेत तिघही नागपूर शहरातील आहेत। 2 जे आरोपी आहेत सनी चव्हाण आणि अंशुल ढाले हे इमामवाडा परिसरातील आहे आणि तिसरा आकाश मेरोली आहे जो कामठी एरियातून येतो। याच्यापैकी जे सनी चव्हाण आणि अंशुल ढाले यांचं यापूर्वी सुद्धा क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्याचं दिसतं, त्यांच्यावर काही गुन्हे दाखल असं दिसत आहे। तर अजून त्यांच्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या त्याचा आपण तपास करत आहोत। किती गुन्हे दाखल होते सनी चव्हाणवर आणि जो या संपूर्ण घटनेमध्ये चालक कोण होता गाडीचा? चालक हा अंशुल ढाले, सनी चव्हाण हा चालक होता गाडीचा याच्यामध्ये, जे प्रत्यक्षदर्शी त्यांच्या म्हणण्यानुसार। आणि सनी चव्हाणवर जवळपास इमामवाडा आणि इतर हद्दीमध्ये 7 ते 8 गुन्हे दाखल आहे असं कालच्या रेकॉर्डमध्ये दिसत आहे आपल्याला। कोणते गुन्हे, कोणत्या प्रकारचे गुन्हे आहेत? हे बॉडी ऑफेन्सेस आहे असं दिसतंय त्याच्यामध्ये। गाडीमधून काय बरामद? गाडीमधून काल जवळपास 3 दारूच्या बॉटल्स आपल्याला आढळून आल्या, काही अर्धा भरलेल्या आहेत, काही 1-2 फुल भरलेल्या आहेत आणि एक गांजा सदृश्य एक पुडी पण आपण जप्त केली त्याच्यामधून। तिचं पण आपण आता CA तपासण्यासाठी आपण त्याला पाठवणार आहे। इंट्रोगेशन आपलं थोडं या फ्रंटवर बाकी आहे, कारण काल अटक केल्यानंतर त्यांना आपण डायरेक्टली मेडिकलला पाठवलं आणि रात्री उशिरापर्यंत मेडिकल अरेस्ट आणि दाखल करण्याची प्रोसेस सुरू होती। तर त्यासाठीच आपण त्यांचा आज PCR घेणार आहे आणि पूर्ण आपण त्यांची चौकशी, कुठे चालले होते, कुठून त्यांनी दारू बॉटल्स घेतल्या, कुठून त्यांनी गांजा सदृश्य पदार्थ घेतला, ते आपण सगळं चेक करणार आहे। गाडी बहुतेक प्रामुख्याने दिसत आहे की गाडी तिघांपैकी कोणाची नाही आहे, गाडी त्यांच्या मित्राचीच आहे। गाडी कोणाची आहे, त्यांनी कधी घेतली होती, विकत घेतली होती की वापरण्यासाठी घेतली होती की जस्ट वापरण्यासाठी घेतली होती, त्याचा आपण तपास करणार आहे। आणि याच्यामध्ये अजून कोणत्या व्यक्तीचा सहभाग असेल, जो कोणी गांजा विकत असेल किंवा इलिगल दारू विकत असेल, त्यांना कोणी तसं काय आढळून आलं तर त्यांना सुद्धा आपण याच्यामध्ये आरोपी करणार आहे। तसं ते क्वांटिटी कमी सापडली आपल्याला, तर ते प्रायमा फेसी असं दिसते की त्यांनी तो कुठून विकत घेतला असावा, परंतु आता आपण त्याच्यात त्यांचं इंट्रोगेशन करणार आहे। त्यांनी ते कुठे विकायला चालले होते की त्यांनी कुठं विकत घेतलं ते आपल्याला कळलं त्याच्यामध्ये इंट्रोगेशनमध्ये। IPC 279, 337, 338, मोटर वाहन कायदा 184, 185, NDPS सेक्शन 2729 आणि 65E दारूबंदी कायदा या अंतर्गत आपण गुन्हे दाखल केलेत।